जय श्रीराम गाई, जय कुबीरा. तुम्ही विचार करत असेल इपोर चालले कुठं आवर तोंडाला बांधून. तर मी ना आमचा पप्पा चालले आमच्या मावशीच्या इथं. आता तुम्हाला यो ब्रिज बघून तर समजलं असेल का यो रस्ता चालले कुठं ना यो ब्रिज हाय कुठला. तर आम्ही चालल्या आमच्या मावशीच्या इथं म्हणजेच मुरबाडला. गाईज तुम्ही बोलत असाल हिने अचानक कसा ब्लॉग टाकला. तर असं काही नाही, मी आधी पण ब्लॉग बनवायचो आणि मी ठरवलेला का माझं 12वीचं बोर्डाचा पेपर झाल्यावर मी ब्लॉग बनवायला स्टार्ट करायचं. यो बघा हेल्मेट आमची मम्मी पप्पाला बोलली रस्त्याने जाताना घाला. आमच्या पप्पानी काही लोणार पश्चात मुरबारान पुचलो तरी हेल्मेट घातला नाही. आता घरी गेलो ना पप्पाचं नावच सांगता मम्मीला का मम्मी पप्पाने हेल्मेट घातलंच नाही. आम्ही थांबल्या खायला घ्यायला. हे बघा आमचं पप्पा द्राक्ष घ्यायला गेले नाही. आमची गाय मावशी सांची पोचलो ना आरशान मारली शायनिंग. हे आमच्या मावशीचा पोर. आता मी चाललो दुकानावर. कुठं पाहुणे गेलो ना दुकान तिथलं व्हिजिट नाही केलं असं कधी होईल काय बाई. कसं दुकान आखा भरले ना. आलो आता घरी खाऊ घेऊन आलो ना. मावशीने इथं दिला काजू बदामा. हे बघा आजकालचे बारीक पोरं पण इन्स्टा वापरताना तो सांगतोय दीदी तुझी इन्स्टाची आयडी दे मला. आम्ही चाललो घरी ना. आमच्या गाडीला जरा तिला बोनविट कारण तिला पण ताकद आली पाहिजे ना का पण चालते बिचारी. बारवा कसा झाली ना काला झाली. आणि ब्लॉग कसं आहे कमेंट मध्ये सांगा. चांगलं नसतं तरी पण सांगा, मला राग नाही येणार. चाललो आम्ही घरी. पोचलो घरी मला थोबार बघ कसा काला पडले. गाईज भेटू आपण पुढच्या ब्लॉगला. बाय.